बच्चा ऐकून तर घे ना, ऐकून तर घे ना यार बच्चा. काय नाही ऐकायचंय काही. का असं काय करतेस तू? मी जे काही करतो ते आपल्या दोघांसाठीच करतोय की नाही? ठीक आहे फाईन, मी जायचं असेल ना तर मी जाते, पण एका कंडिशनवर जाईल, तू माझ्यासोबत चालायचं. काय परत तू काय बोलतेस? तुझं कळतंय का तुला? मी इथे थांबणं फार महत्वाचं आहे. मी इकडे थांबलो तर आपल्याला कळेल राधिका आपल्या मागे मागे काय करते ते. अरे तू एक्सक्युजेस देऊच नको यार उगाच. अगं एक्सक्युजेस कसले? तुला तुला हा माहिती ना, आता हा पण नवीन आलाय सौमित्र. त्याने काय सगळे गजब करून ठेवलेत वेड्यासारखे. त्याचं काय आहे त्या सौमित्रावरती इतका इन्सिक्युअर का होतोस तू? अगं इन्सिक्युअर होण्याचा काय प्रश्न आहे? पण तो जरा अति शहाणा आहे हे माहितीये ना तुला. हा आता त्याने राधिकाच्या मनात काही भरवलं तर काय करणार आहे आपण? काय भरवणार आहे तू आणि काय ऐकायचंय तुला हे? बच्चा तुला माहिती नाहीये तो. यू आर टेकिंग हिम व्हेरी लाईटली. तो कसा आहे ना मला नीट माहिती, त्यामुळे त्याने एकदा राधिकाच्या डोक्यात भरवलं ना तर आपण हरू या सगळ्या गोष्टीत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझं इथे राहणं महत्वाचं आहे. प्लीज अरे ऐक ना, प्लीज ट्रस्ट मी ऑन दिस प्लीज. ओके फाईन, पण मी ईशाकडेच राहणार. हो ईशाकडेच राहा तू. आणि 2-4 दिवसांनी आपण बघू ना पुढे काय करायचंय. आता ईशाकडेच राहा, बॅग भर, ईशाकडे ठेवून दे आणि आपण ऑफिसला जाऊया, नंतर बघू काय करायचंय. पण तू नाही ना तिच्याकडे जाणार परत? तर नाही बच्चा, मी कशाला जाईन? वेडी आहेस का तू? बरं ठीक आहे, पण मग आणखीन एक कंडिशन आहे, मला आणखीन एक प्रॉमिस कर. काय आता? तू तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायचं नाही आणि तिला लवकरात लवकर डिवोर्स द्यायचा प्लीज. ऑफकोर्स बच्चा, मी हे रोज सांग. तू नको ते टेन्शन. काहीतरी या शंका आणतेस मला. चल पटपट बॅग भर आणि आपण ईशाकडे जाऊ, बॅग ठेवू आणि ऑफिसला जाऊ पटकन. ओके? नाही छान माझं बच्चा, थँक्यू सो मच. राधिका, मला वाटलं निघालीस की काय. बरं मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. काय झालं रेवती आता? हे काय नवीन? काय नाही, निर्वासित चालले आपल्या छावणीत परत. पण ही सुबुद्धी सुचली कशी? काय कोणाबद्दल बोलताय? तुमच्याबद्दल बोलतो. म्हणजे दोघही निघालेत का? नाही, घराचे अर्धवट मालक इथेच थांबणार आहेत. अर्धवट मालक? राधिका तोंड सांभाळून बोला, बास झालं. हा, म्हणजे तुमच्या बच्च्याला सांगा. सोड छान आहे, यांच्याकडे काय लक्ष द्यायचं. चल आपण निघू. आणि हा तुमचं चालू द्या, असा आनंदोत्सव साजरा करा. पण नाही तुला या घरातून बाहेर काढलं ना, बघच, मार्क माय वर्ड्स. गेट वेल सून. मला काय धाड भरली? नाही, हा दिवा स्वप्न बघायचा आजार जडलाय ना, त्यातनं लवकर बरे व्हा, इतकंच. छान अशीच राहा कायम स्ट्रॉंग. आणि तो जे काही बोलला ते अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही. नाही रेवती, मी नाही लावून घेणार मनाला. काय झालं? ऐक जरा, सगळ्या शांत हो. ये बस आधी. रडू नकोस आधी. शांत हो ना तू, शांत. कारण एक मिनिट, काय झालंय मला नीट सांगशील का? ए बच्चा, अगं गळा काढायची काय गरज आहे? रडतेस काय तू? शांत हो बरं. हा, मला शांतपणे सांगशील का काय झालंय? एक मिनिट, राधिका आंटीने हिला हकललंय का घराच्या बाहेर? हा नाही, किंवा तुम्हीच पाठवलंय तिला इथे? हकललं वगैरे नाहीये तिला, फक्त काही दिवस तुझ्या इथे ठेवून घे. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. ओके? पण एक्झॅक्टली झालंय काय? मी सांगतो ना तुला सगळं नंतर. डिरेक्टली असं कसं? आय मीन खोटं बोलतोय हा. खूप बवाल झालाय माहितीये घरी. ते दादा वहिनीला पण काढून टाकलं माहितीये, आणि मला पण काढून टाकलंय घरातनं, आणि हानी पण काढून टाकलंय मला घरातनं. बच्चा मी काढून कशा? तू शांत हो बरं. तू रडणं बंद कर. मी इथे राहणार आणि हा तिकडे राहणार. हो फक्त काही दिवसांचा प्रश्न. डॅडी अंकल, हो पण कसं आहे ना, तिची लाईफस्टाईल खूपच हाय आहे, म्हणजे मला अफोर्ड झालं पाहिजे. नाही तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. ओके? त्याचं टेन्शन घेऊ नकोस. हे थोडे पैसे ठेव तू, आणि जास्त लागले म्हणजे लागतीलच तर मी देतो ना तुला नंतर. त्याचं टेन्शन घेऊ नको, मी देतो पैसे. हा हो ठीक आहे, चालेल. मी एक काम करते, तू ऑफिसवरनं जाऊन येशील ना, तोपर्यंत मी तुझ्यासाठी कमाल फूड ऑर्डर करून ठेवते. ठीक आहे?
हा हा व्हेरी गुड. हा तुम्ही ठरवा नंतर. बच्चा आता चल ना, उशीर होतोय ऑफिसला जायला. तुम्ही नंतर ठरवतो. आणि आधी रडणं बंद कर बरं. लोकांना काय वाटलं. तू चल चल शांत हो. चल. थँक्यू. नो प्रॉब्लेम. थाय फूड प्लीज. हो मी Bye. करते ऑर्डर. ती बॅग आठ ठेव. वाव यार, माझे आई बाबा गेले आणि माझा गुड टाइम सुरू झालाय. मला पॉकेट मनी पण मिळाला. येस. नानाजी नानीजी शनायाला घरातनं काढलं. अगं काय सांगतेस काय? ती गेली बरी पण अशी सरळ नाही गेली, हुशारीनं बाहेर काढलं तिला. चला दुसरी बाजी मारली. दुसरी बाजी. हो, एक तर स्वतःचं ऑफिस करून दाखवलं आणि दुसरं शनायाला बाहेर काढलं. चला एक एक किडा तुझ्या आयुष्यातला आता सुटत चाललेला आहे. बस आता शांत राहायचं, कसला विचार करायचा नाही. नानाजी अहो एवढं सोपं आहे का ते? नाही, ही जरी घराच्या बाहेर पडली असली तरी हे अजून घरातच आहेत. काय अरे देवा. काय नाही, घरावरती हक्क दाखवून राहिले ना. सोयीनं हक्क वापरतोय हा गुरु. हे तरी मला एक समजून नाही राहिलं, शन्या गेली तरी हे अजून घरातच कसे आहेत? हा इथे आहे, मग शनाया गेली कुठे? ईशाकडे, दुसरीकडे कुठे जाणार? म्हणजे ही आहे इथंच. का ग? पण ईशाचे आई वडील आले होते ना, ते गेले का? हो ते गेले ना, म्हणून तर यांना रान मोकळं मिळालं. शन्या गेली तरी हे अजून घरातच कसे आहेत? तुझ्यावर लक्ष ठेवायला ग, दुसरं काही नाही. ही घाणेरडी मेंटॅलिटी आहे ही. म्हणजे सौमित्र फक्त मदत करतोय राधिकाला आणि गुरुनाथ वाटेल ते अर्थ काढतोय. नाही तर काय. अगं तो स्वतः जसा वागतो तसं सगळं जग वागतं असं समजतोय तो. म्हणून मग सौमित्राच्या आणि राधिकाच्या नात्यावर संशय. हे काय आता नवीन? नवीन काही नाही, उगीच मनात काहीतरी येतं यांच्या आणि संशय घेत बसतात. पण राधिका तू लक्ष देऊच नकोस हे उत्तम. बरोबर आहे, समिधा म्हणते तेच बरोबर. तू लक्ष देऊ नकोस. ठीक आहे नानीजी, निघू का मी? या या. येते ना येते नानी. ये नीट जा ग. हो. डबा खा वेळच्या वेळी. हो बच्चा तू पास ना, आता रडू नकोस ना, शांत हो ना. रडू नको तर काय करू मी? अगं तू शांत हो बरं प्लीज. चिडू नकोस आता. नाही मी चिडणार आहे. तू तो काही बोलूच नकोस. तुझ्यामुळे ते गुड फॉर नथिंगने मला इन्सल्ट करून घराबाहेर काढले. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. माझं काय बच्चा, आपल्याकडे काही सोल्युशन आहे का? नाहीये ना सोल्युशन, कधीच नसतं सोल्युशन. ऑब्विसली मूड खराब होणार आहे ना माझा यार. मी सेलिब्रेशन करू काय सगळ्यात? हे बघ बच्चा, मी बच्चा वगैरे म्हणू नको मला. स्वतः ते बच्चा बच्चा म्हणून जे काही पटवत असतोस ना तू मला, तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही का? मी लहान आहे का? कधी मनात आणलं तर मला घरात ठेवतात, मनात आणलं तर घराच्या बाहेर काढतात. तुझ्या मनात आलं तर आपण एकत्र असतो, नाहीतर नेहमी मीच सॅक्रिफाईस करायचे. असं नाहीये. नाही असंच आहे हे बाजू. तू लक्षात ठेव, जोपर्यंत ती असेल ना त्या घरात तर मी परत येणार नाही. तिला त्या घरात तू बाहेर काढणार आहेस मला नाही माहिती काय. अगं तू आणि तू तर राहते, तू तर स्वतः काहीच करत नाहीयेस. मी नाही करते कसं? मी करतोय ना प्रयत्न बच्चा. मला थोडा वेळ तर. कसले प्रयत्न करतोस तू? मी- सगळीकडे ती विनर असते आणि आपण लुझर असतो. बिझनेस मध्ये पण ती पुढे जाते. तू हे असं चालू राहिलं ना तर मी सोडून जाईन ना तुला. हा? दिस टाइम आय एम सिरियस. मी जाईन मी. अगं काय बोलतेस वेड्यासारखं तू? ऐक तू शांत हो बरं. असं काहीतरी डोक्यात आणू नकोस. मला थोडा वेळ तर दे ना. किती वेळ? फार नाही, हार्डली 2 महिने ते मला. हे बघ मी नाही या राधिकाला परत बॅक टू स्क्वेअर वन आणलं ना तर बघ असतो. काही दिवसांचाच प्रश्न आहे बच्चा. तूही ऍडजस्ट कर. हा हे बघ, आणि एनिवे आपण दिवसभर असतोच ना एकत्र. प्रश्न एवढाच आहे की तू वेगळ्या घरात, मी वेगळं. एवढाच प्रॉब्लेम आहे. प्लीज ऍडजस्ट कर ना. हा मी बरोबर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बघ ट्रस्ट मी ऑन दिस. माहित नाही यार, तर नाशिक नंतर आय डोंट ट्रस्ट यू एनीमोर. तू परत किती वेळा नाशिकचं का? झालं ना, तर सोड ना. तू शांत हो बरं. तू बस गाडीत, आपण जाऊया ऑफिस प्लीज. हा नाही, दिस इज हाय टाइम. माझ्यात आणि शनायामध्ये यावरनं दुरावा वाढतच चाललाय. मला काहीतरी करावंच लागेल राधिकाला इथून घालवून द्यायला. घे रे लवकर. काय गालात ठेवायला हवंय का सफरचंद? नको. काय झालं? खा ना, भूक लागली होती ना. खातो. घे लवकर.
काय झालं? नको, कशाखाली घासच उतरत नाही. का बरं नाही का तुला? चल डॉक्टरकडे जाऊन येऊया. काय अगं, झालं? नाही 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 नाही, तसं काही नाही, मला झालं काही नाहीये. थोडासा मानसिक धक्का बसलाय फक्त, बाकी नाही. मानसिक धक्का? काय प्रेमात गिमत पडला की काय? हो. हो कोणाच्या? म्हणजे पडणार होतो, पण आता काही चान्सच नाही राहिला. का? हा, म्हणजे घराबाहेर काढलंस तू तिला. अच्छा, सन्याबद्दल बोलतोस? काढलं मी तिला घराच्या बाहेर. अगं पण का राधा? सण्यासारख्या मुलीला कोणी घराबाहेर काढतं का? किती वाईट आहे. बरं झालं ना कटकट गेली. कटकट तुला काय इतका पुळका आलाय तिचा? पुळका म्हणजे पुळका असं नाही. अरे मला रोज बघता यायचं ना तिला, आता बघता नाही येणार. काऊन? आवडली की काय ती तुला? आता सण्यासारख्या मुलीत न आवडण्यासारखं काय आहे? आपण आवडली म्हणजे काय प्रेमात नाही पडलोय मी तिच्या, जनरल टाइमपास ग. म्हणजे तिला बघितलं की दिवस कसा छान जायचा म्हणून. बाप्पा टाइमपास नको करू तिच्या बरोबर, तुला विकून खाईल ती. विचार श्रेयसला बाहेर जाऊ. ते माहितीये मला, ते आनंदने सगळं सांगितलंय. पण श्रेयस किती साधा आणि बिचारा मुलगा आहे. मी आहे का बिचारा? बघ माझे डोळे बघ, मी बिचारा आहे? बिलकुल नाही. मग ती कसली विकून खाते मला? मीच सुधरवीन तिला उलट. ए बाबा, तिला सुधरवायला नको जाऊ, आधी स्वतःच पहा. ठीक आहे. ठीक काय ठीक? हा, मी तुला कधीपासून सांगते इथे ये, रोज इथे येऊन काम कर. ते सोडून सगळं करतोयस तू, बाहेर नुसतं हिंडत असतो. काय करतोस रे दिवसभर? मी विचार करतो. विचार? कसला विचार? हसू नकोस राधा, मी सिरियसली खूप विचार करतो. तू हे बाजूला ठेव, जरा जरा बाजूला ठेव. अरे एक मिनिट, मला सांग, काल जे काही घडलं ते सगळं सहज घडलंय असं वाटतंय तुला? म्हणजे काल जो काही प्रसंग घडला तो कोणीतरी मुद्दाम घडवून आणलाय असं नाही वाटत? हो, पण म्हणजे कोणी? कोणी म्हणजे आता मला माहित नाही नेमकं कोण आहे ह्याच्या मागे, पण असा कोणीतरी आहे जो तुझ्या वाईटावर आहे. म्हणजे असा कोणीतरी माणूस आहे ज्याला तुझी प्रगती पाहवत नाही. तुला असं म्हणायचंय का का यांनी सगळं केलंय म्हणून? नाही 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 नाही, मला अजिबात असं वाटत नाही. हे इतक्या खालच्या थराला जाऊच शकत नाही. हे दुसऱ्या कोणाचं तरी डोकं असणार, हे नक्की यांनी केलेलं नसणार. मी सांगते ना तुला. अच्छा, म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय की गुरुमध्ये थोडीफार माणुसकी शिल्लक आहे? हो. गुड गुड, कर कर, काम कर, काम कर. मी आहे, आलो. अरे यार, चालताना पाय दुखतोय, चालताना अंग दुखतोय. काय काय इकडे कुठं? हा? अरे ऑफिस आहे, दवाखाना पुढे. ठीक आहे. मला ऑफिस मध्ये जायचंय यार. ऑफिस मध्ये काय काम आहे? कोणाला भेटायचंय? केडी रे, केडी. केडी? अच्छा, आमचा आज नाही आला हो. मी केडी. सॉरी पण काय झालं? तुम्हाला कोणी लोळवलं? अरे होत्या रे 4-5 जणी यार. काय? नाही म्हणजे जात होतो रे, पाय असा स्लिप झाला, पडलो आणि मला लागलं. एक मिनिट, मला सरळ करता येतं. मला मुचक- अरे नको, नको, हवेत ये. धरा, हवेत धरा. अरे काय करतोय यार? झालं? झालं ना? हा, वाटतंय बरं? थांबा एक मिनिट, ह्याला मी सरळ करतो. थांबा. कुठे भेटायच का तू? तर मी सरळ करत होतो. नको बरं, तुम्हाला भेटायचं कोणाला? सणाला भेटायचं यार. काय नाही, रिकाम्याच बसल्यात. हा ते रिकाम्याच बसल्यात. बरं तुम्ही चला पुढं. मी तुम्हाला काय कॉफी थंड आणू का? थंड कॉफी आण माझ्यासाठी. डॉक्टर पलटीकडे या. एक्सक्यूज मी, बाजूला व्हा जरा. अगं ये. हॅलो सर, बाळा, मला ओळखलंस? काय झालं? काय तुम्हाला एवढं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय झालं पण सर? मी ते, अरे काय नाही रे, मी पडलो तर खूप लागलं मला. फार लागले हो. दाबून बघतात का कोणाला? नाही लागलं का? मी पोचवू का तुम्हाला? हा, नाही म्हणजे शनाई मॅडम कडे सोडू का? नको, जातो. सावकाश जा सर, पोचतो का? सावकाश. आधीच पोचलो यार. ए शनया, अरे यार. या
हे तुझा आवाज ऐकला मी बाहेर. तुझं नवीन स्टेशन क्रिएट झालंय ना बाहेर. तिला भेटल्याशिवाय येतो कुठे तू इथपर्यंत? तिने तरी ओळखलं का मला? बघ काय अवस्था झालीये. अरे केडा खूप लागलंय तुला. हे घे डॉक्टरकडे गेलो होतो ना, औषध आणि सगळ्यांचे पैसे दे मला. मी मग कोण? मी काय देऊ पैसे तुला? मी नाही देऊ शकत पैसे तुला. अरे यार मी तुझ्यासाठी केलं यार सगळं. माझ्यासाठी? तू स्वतः पैसे वाचवण्यासाठी केलं हे सगळं. उगाच काहीतरी बोलू नकोस. माझे हात पाय तुटले असते माहितीये, एवढ्यावर निभावलं. सॉरी ना ब्रो. काय ब्रो मी काही ब्रो नाहीये तुझा. अरे केडा पण तुझीच आयडिया होती ना, कशाला पडायचं यार? ऐक हो ग, मी ऍडव्हेंचर करायला गेलो माझ्याच अंगाशी आलं सगळं. करायला गेलो. बरं ऐक ना, आज एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट घडलीये. राधिकाने मला घराबाहेर काढलं रे. काय यार? ती सॉलिड आहे यार, सॉलिड आहे ती. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ हाऊसवाईफ. आय नो यार, आय एम रिअलायझिंग इट डे बाय डे. मला भीती वाटते खूप. गॅरी परत अट्रॅक्ट झाला का तिच्याकडे? होऊ शकतो. काहीतरी करावं लागेल आपल्याला. ते मला पण माहिती. सोल्युशन त्यापेक्षा तू अथर्व. सच पूछिए मिसेज सूबेदार, तो आपने ना घर को बहुत बढ़िया सजा रखा है. आज किती ओकबोक वाटून राहिलं घर. याआधी या घरात किती काय काय घडलंय. सारखी माणसांची ये जा असायची. यांचा आवाज, अथर्वचा आवाज असायचा. इतक्या दिवसांनी आपल्याला इतका छान एकांत मिळाला. नीट जरा नीट करून देता का? मी बघ. ते खाली खाली ओढा थोडस. आई